नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं तुम्ही ऐकत आहात कोंकणींतल्यान खबरो. मुखेल खबरो. भारतीय जनता पक्ष जिल्हो पंचायत वेंचणुकेच्या उरिल्ल्या उमेदवारांची नावां फाल्यां जाहीर करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय शालांत मंडळाची शिक्षक पात्रताय चांचणी परीक्षा 9 आनी 10 डिसेंबराक जातली. खेळा आनी युवा संचालनालयाचे मंत्री रमेश तवडकर हांचे हस्तुके आयज 22व्या राज्य युवा महोत्सवाचे उक्तावण जाले. कला आनी संस्कृती संचालनालयान नाताळा निमतान संस्था, पंगड आनी वैयक्तीक तशें घरगुती अशा 2 गटां खातीर 26 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 मेरेन राज्य पावंड्याचेर गोठो सजावट सर्तीचें आयोजन केलां. आतां खबरो विस्तारांत. भारतीय जनता पक्ष जिल्हो पंचायत वेंचणुकेच्या उरिल्ल्या उमेदवारांची नावां फाल्यां जाहीर करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. जिल्हो पंचायतीची वेंचणूक लडोवपी उत्तर आनी दक्षिण गोंयच्या 19 उमेदवारांची नावां भाजपान आयतारा जाहीर केल्लीं. जिल्हो पंचायत वेंचणुकेक उबे रावतना कशा पद्दतीन नेमाचें पालन करपाक जाय, वेंचणूक लडयतना कशे तरेची रणनिती आखपाक जाय हाचे विशीं उमेदवारांक आयज पणजे भाजप मुख्यालयांत मार्गदर्शन शिबीर आयोजीत केल्लें. त्या वेळार मुखेलमंत्री उलयताले. ह्या वेळार भाजप गोंय प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक आनी पक्षाचे हेर ज्येश्ठ वांगडी हाजीर आशिल्ले. हे फावट भाजपान जिल्हो पंचायत वेंचणुकेंत नव्या मुखामळांक संद दिल्या. कांय सुवातींचेर आमी अपक्ष उबे राविल्ल्या उमेदवारांक तेंको दितले. ह्या वेंचणुकेंत मोगो पक्षाक 3 जागो दिवपाचो निर्णय घेतला अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. जितके जाण ऑलरेडी डिक्लेअर केला पयलीं तांकां टोटल मार्गदर्शन करपा खातीर इलेक्शनच्या संदर्भांतले सगळे रुल्स रेग्युलेशन्स आनी कशें जिखपाचें हें सांगपा खातीर आसलेले हांव अध्यक्ष दोनूय जनरल सेक्रेटरी सगळें केलें. उरलेले कॅन्डिडेट आमचे फाल्यां डिक्लेअर जाता. सर्तीत वांटो घेतल्या उपरांत स्वताची कुशळटाय कळटा, ताका लागून तरणाट्यां खातीर सर्ती म्हत्वाच्यो आसता. सर्तीच्या माध्यमांतल्यान कला गुणांक वाव मेळटा आनी तरणाट्यांक राष्ट्रीय पावंड्या मेरेन वांटो घेवपाची संद मेळटा. भारत विकसीकरणान तरणाटे म्हत्वाची भुमिका वठयतले अशें खेळा आनी युवा वेव्हार मंत्री रमेश तवडकर हांणी म्हळां. ते आयज 22व्या राज्य युवा महोत्सवाच्या उक्तावण सुवाळ्या वेळार उलयताले. हो सुवाळो पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकार सभाघरांत आयोजीत केल्लो. युवा पिळगेन जिद्दीन काम केलें जाल्यार देशाच्या उदरगतीक हातभार लागतलो अशें मंत्री तवडकर हांणी म्हळें. ह्या वेळार खेळा खात्याचे सचिव संतोष सुखदेव, खेळा आनी युवा संचालनालयाचे संचालक दोतोर अजय गावडे, उपसंचालक विजय पवार, शिक्षक आनी विद्यार्थी व्हडा संख्येन हाजीर आशिल्ले. युवा महोत्सव ही तरणाट्यां खातीर म्हत्वाची माची जावन आसा अशें मत ह्या वेळार अजय गावडे हांणी उक्तायलें. विकसीत भारत ह्या संकल्पनेचेर आधारीत 1 ते 2 डिसेंबराक जावपी ह्या युवा महोत्सवांत वेगवेगळ्या 9 सर्तींचें आयोजन केलां. कविता, लोकनाच, लोकगितां तशेंच हेर कार्यावळींचें ह्या महोत्सवा वरवीं आयोजन केलां अशें आयोजकांनी कळीत केलें. कार्यावळीची सुरवात स्वामी विवेकानंद हांच्या फोटवाक हार घालून जाली. एज्युकेशन पॉलिसी, यूथ पॉलिसी, सरकार ह्या सगळ्या गजालींतल्यान की आमच्या तरुणाक एका दिशेन व्हरपाच्या दृश्टिकोनाचे प्रयत्न आमी करता आनी तो यूथ आसा न्ही की देशाच्या उबारणे खातीर, समाजाच्या उबारणे खातीर, राज्याच्या उबारणे खातीर कशा तरेन तो उपकाराक पडूं येता ह्या संदर्भातले चिंतन, त्या संदर्भात नियोजन आनी त्या संदर्भात एक्टिव्हिटीचेर जे आसा न्ही सरकार खर्च करता. सांगे मतदारसंघातल्या संगमपूर वाठारांत छत्रपती शिवाजी महाराजांचो 30 फूट काशाचो पुतळो उबारपाक निधी एकठांय करपाच्या हेतान सांगे मतदारसंघात गोष्ट संयुक्त मान अपमानाची ह्या संगीत नाटकाचें आयोजन केलां अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. हो पुतळो उबारपाक सुमार 1 कोटी रुपया खर्च येतलो असो अदमास आसा अशें तांणी म्हळां. 19 डिसेंबर सांजेच्या 7 वरांचेर फोंड्या राजीव गांधी कला मंदिरांत आनी 21 डिसेंबराक रवींद्र भवन मडगांवां हो नाट्यप्रयोग सादर करतले. गोंयांत ह्या नाटकाचो प्रयोग पयलेच फावट जातलो. शिवमोगी तशेंच संस्कृती मोग्यांनी ह्या नाटकाच्या माध्यमांतल्यान छत्रपती शिवाजी महाराजांचो पुतळो उबारपाक देणगी रुपान हातभार लावचो अशें आवाहन विश्वेश्वर सेवा समितीचे वांगडी गोविंद भगत हांणी केलां. संयुक्त मानापमान या नाटकाच्या प्रयोगासाठी आम्ही संपूर्ण गोमंतकीयांना आवाहन करीत आहोत. गोमंतकीय भूमी ही नाट्यप्रेमी आणि त्यात संगीत म्हटल्यानंतर
आपल्या जाणकार रसिकांना हा एक मला वाटतं की खूप चांगला प्रयोग पाहायला मिळणार आहे. म्हणूनच एक आवर्जून विनंती आहे, सांगे परिसरामध्ये, सांगे नगरपालिका क्षेत्रामध्ये एक भव्य पुतळा जो साधारणतः 30 फुटाहूनही उंच कांस्य पुतळा आपण उभारतो आहोत. यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान आयकतात. 22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%। नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी। कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी। परतून एक फावट येवकार. गोंय शालांत मंडळाची शिक्षक पात्रताय चाचणी परीक्षा 9 आणि 10 डिसेंबराक जातली. हे परीक्षेक 4539 अर्ज आयल्यात. अर्जाची तारीख हालींच सोंपल्या आणि ही परीक्षा गोंय शालांत मंडळान जातली. ते खातीर ऑनलायन अर्ज मागयल्ले. पहिली परीक्षा 9 डिसेंबराक जातली आणि ताचे खातीर 1857 उमेदवारांची नोंदणी केल्या. दुसरी परीक्षा 10 डिसेंबराक जातली. ताचे खातीर 2375 उमेदवारांनी नोंदणी केल्या. दोन्ही परीक्षे खातीर 307 उमेदवारांनी नोंदणी केल्या आणि वट्ट उमेदवारांची संख्या 4539 इतली आसा. पहिली ते 8वी मेरेन शिकोवंक पात्र जावचे खातीर ही परीक्षा पास जावप गरजेचें आसा. पहिली ते 5वी इयत्ते खातीर पहिली परीक्षा, 6वी ते 8वी इयत्ते खातीर दुसरी परीक्षा आणि 6वी ते 8वी खातीर तिसरी परीक्षा आसा. दोन्ही दिसांची परीक्षा दनपारां 3 ते 5:30 ह्या वेळात जातली. भारत सरकाराच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च हे संस्थेन आयज गोंयच्या वास्को द गामा हांगा आपल्या रुप्या महोत्सवाचे यादेस्तीक शिक्को प्रकाशीत करून 25वा वर्धापन दिन मनयलो. हे कार्यावळीक गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. महाराष्ट्र सर्कलाचे मुखेल पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग हांणी मानाचे सोयरे ह्या नात्यान कार्यावळीचे अध्यक्षपद सांबाळ्ळें. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण चडांत चड 32.4 डिग्री सेल्सियस तापमान दाबोळेंत तर कमीत कमी 21 डिग्री सेल्सियस तापमान मुरगांव शारांत नोंद जाला. गोंयचे हवामान तापट आनी दमटे उरपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. कला आणि संस्कृती संचालनालयान नातलां निमतान संस्था, पंगड आणि वैयक्तीक घरगुती अशा 2 गटां खातीर 24 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 मेरेन राज्य पावण्याचेर गोठो सजावट सर्तीचें आयोजन केलां. गोंयांत गोठो सजावटीची परंपरा तिगोवन दवरपा खातीर दर वर्सा खात्या वतीन अशी सर्त आयोजीत करपात येता. संस्था वा पंगड गट सर्ती खातीर पयलें 40,000 रुपया, दुसरे इनाम 35,000 रुपया आणि तिसरे इनाम 30,000 रुपया, चौथे 25,000 तर पाचवे 20,000 रुपयांचे इनाम आसतले. तशेंच उमेद वाडोवपी प्रत्येकी 15,000 रुपयाची 5 इनामां दितले. वैयक्तीक तथा घरगुती गटा खातीर पयले 25,000, दुसरे 20,000, तिसरे 15,000, चौथे 12,000 आणि पाचवे 10,000 रुपयांचे इनाम आसतले. तशेंच उमेद वाडोवपी प्रत्येकी 7,000 रुपयांची 5 इनामां आसतलीं. सर्तीचे अर्ज 4 डिसेंबर 2025 सावन कला आणि संस्कृती संचालनालय, संस्कृती भवन पाटो पणजे, रवींद्र भवन मडगांव, रवींद्र भवन कुडचड्या, रवींद्र भवन बायणा वास्को, रवींद्र भवन सांखळे, रवींद्र भवन काणकोणा आणि राजीव गांधी कला मंदिर फोंड्या हांगा उपलब्ध आसतले. तशेंच खात्याच्या www.artandculture.goa.gov.in ह्या वेबसायटीचेर उपलब्ध आसतले. पुराय भरिल्ले अर्ज 18 डिसेंबर 2025 मेरेन कार्यालयीन वेळेत सुपूर्द करपाक जाय. उसरां आयिल्ल्या अर्जाचो विचार जावचो ना. खेळा आणि युवा वेव्हार संचालनालयान 2023-2024 आणि 2024-2025 वर्साच्या राज्य युवा पुरस्कारां खातीर अर्ज करपाची मुजत 15 डिसेंबर 2025 मेरेन वाडयल्या. सय्यद मुश्ताफ अली T20 क्रिकेट सर्तीत गोंय पंगडाक आयतारा हैदराबाद पंगडा आड 7 विकेटींनी हार खावची पडली. हे मॅचीत पयली बॅटिंग करतना गोंयच्या पंगडान 4 विकेटींचेर 160 धांवड्यो काडल्यो. पूण हैदराबादान फकत 14 ओव्हरींनी 3 विकेटी वगडावन 166 धांवड्यो काडून जैत मेळयले. परतून एक फावट कांय मुखेल खबरो.
भारतीय जनता पक्ष जिल्हा पंचायत वेंचणुकेच्या उरिल्ल्या उमेदवारांची नावां फाल्यां जाहीर करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय शालांत मंडळाची शिक्षक पात्रताय चांचणी परीक्षा 9 आनी 10 डिसेंबराक जातली. खेळां आनी युवा संचालनालयाचे मंत्री रमेश तवडकर हांचे हस्तुकी आयज 22व्या राज्य युवा महोत्सवाचे उक्तावण जाले. कला आनी संस्कृती संचालनालयान नाताळा निमतान संस्थापंगड आनी वैयक्तीक घरगुती अशा 2 गटां खातीर 26 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 मेरेन राज्य पावंड्याचेर गोठो सजावट सर्तीचें आयोजन केलां. हाचे मुखावेलें खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें फाल्यां सकाळीं 7 वरां जावन 25 मिनटांचेर. तो वेळ नमस्कार.